अगे माई बाई, तुम्ही कशा आला हो बापा? तुम्हाला कोणा परवानगी दिली माझ्या घरात पाय ठेवायची, माया अंथरुणावर येऊन बसायची? आ मोठ्या आल्या हो तुम्ही वा. मी ऐकत नाही तुम्हाला. लवकर माझ्या घरून चालल्या जा. अशा बाया मला माझ्या घरात पाहिजे नाही. माय बाई गंगाबाई, काय सांगू माय तुले. अव गंगाबाई, आता माय आम्हाला माफ करून दे व, आम्हाला माफ करून दे. 4 दिवस आम्ही ती पोरगी सांभाळली व. आल्या का त्या मैत्रिणी कोणत्या कामी पडल्या का नाही पडल्या काय म्हटलं, एवढ्या जीवाभावाच्या मैत्रिणी त्या कामी पडल्या काय? त्या पोरीने त्यानं हाकलून दिलं. हे पोट्टी म्हणे उली उली कपडे घालते म्हणे, पोट्टी चावणी आहे म्हणे, उद्या काही कमी जास्त झालं तर आमच्यावर नावीन म्हणे. त्यानं हाकलून दिलं. त्या पोरीला 4 दिवस आम्ही वागवलं. आता माय गंगा, बरं ते जाऊ दे ना माय. पण आता वेळच अशी आली गंगा, तर आम्हाला असं वाटलं का नाही बाती भेट घ्यावं म्हणून. त्यातही तू आम्हाला हेडसांड करू नको बाई आमचा. हो तर माई पोरगी आता तुझ्या घरी आली, काकू काकू म्हणून आली ते तुझ्या घरी. आता ते लहानसं लेकरू आहे. मग नाही गेलं असं तिथं आली तुझ्या घरी, काय झालं मग आली तर 4 दिवस ठेवलं तर? ती पोरगी असती तर मी काय वागवली नसती काय? अमाय गंगाताई, कशाची तुम्ही गंगाताई? आता शेवटी किती काही काही झालं, तुम्ही माया जाऊ होय, मी तुमची देराणी होय. आता किती काही काही झालं तर आपल्या रक्ताचं नातं पडते नाही काय? आता सावत्र असो काही असो, पोरगी तर आपल्या दोघीची वय. काही दिवस मीनं सांभाळलं, मीनं लातीनं सांभाळलं असन, तुम्ही हातानं सांभाळलं, फरक एवढाच ना. तर तिनं आपल्या दोघीच्याही नाकावर बत्ता मारून ते पळून गेली. गेली ना, आपल्या नाकावर बत्ता मारला ना पळाली ते. पण तिला शोभलं नाही ना असं. अव चांगली म्हणे ते माझ्या तोंडावर. म्हणून बाई आज तुमची भेट घ्यायला मला इथं या लागलं. काय काय म्हणे सांगतो ना तुम्हाला. मग तुमच्याही लक्षात आलं पाहिजे ना का पोरगी कशी आहे. याच्या पुढे तुम्ही लक्षात तर ठेवान का कोणत्या पोरीवर किती विश्वास केला पाहिजे आणि किती नाही केला पाहिजे. अमाय म्हणजे काय सांगायचं काय आहे तुम्हाला? म्हणजे तुमच्या कोणत्याच गोष्टी ऐकायच्या नाही. जा बरं तुम्ही. आई अशी नको करू ग, आई त्यांना. काकूला अशी नको करू, काजल काकूला पण अशी नको करू. आई ज्या दिवसापासून मी गावात आली नाही, त्या दिवसापासून मला नाश्ता जेवण पाणी ह्या गावात कोणीच नाही विचारलं. तू त्या जीवाभावाच्या मैत्रिणी म्हणते ना, त्याने मला मुळीच नाही विचारलं. आणि आई राहिली गोष्ट दुसरी, ज्या दिवशी बाबा आणि मी तुले शोधायले म्हणजे गाडी करून निघालो होतो ना, मी म्हटलं होतं शांत काकूले, रश्मी काकूले, पार्वती काकूले चला म्हटलं. नाही म्हणे बाई, म्हणे आमच्या घरी लेकरा बाकरा आहे म्हणे, नवरे आहे म्हणे, त्याला कोण सांभाळन म्हणे. शेवटी या दोघी आल्या. किती काही काही असलं तरी आई रक्ताचीच नाते कामी पडत असते ना. असं रागानं राहिलं नाही होत. आता तुझ्यासोबत काही वाईट केलं काय? कमला काकून काहीच वाईट नाही केलं. जाऊ दे ना, कोमल सोबत वाईट केलं, शेवटी ती वाईटच वागली ना, कोणती चांगली वागली? मग नाही तर माय गंगाताई, हो म्हणे काय झालं म्हणे, पहिले तूने केलं म्हणे, लातीनं ठोकरू ठोकरू म्हणे, त्या गंगीने केलं म्हणे. मग मायकून मार काम करून घे म्हणे, पुऱ्या घराचे काम मायकून करून घे म्हणे. ते म्हणे बापा काय काय सांगे बापा तिथं पोलीस स्टेशनात. हाव म्हणे ते काय माझ्यावर कमी अत्याचार केले का म्हणते ना म्हणे, मस्त बसे म्हणे माणसासारखी जाऊन म्हणे, आणि साऱ्या घरातली कामं मला करा लागे म्हणे. एवढ्या रंगारंगीचं सांगितलं माहिती ना, एवढ्या रंगारंगीचं सांगितलं का काय सांगू गंगाताई तुम्हाला. आणि तुमच्याबद्दल एवढे वाईट 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 गोष्टी सांगितल्या ना, त्या गोष्टी ऐकून माझ्या डोळ्यात अक्षरशः पाणी आलं. आता माय बाई, आता तेच बाई पुऱ्या घराचे काम करे, तर मग मी बसून येते काय करू माय? आई हे नको करू, आई ते नको करू, म्हणजे माय वरवरूनच भाव दाखवी वाटते हो माय, ते पालिश मारल्यासारखं नाही काय? मग आई हवं तुला सांगतो ना ते सांगे. हा म्हणे मी म्हटलं होतं म्हणे आईले म्हणे, हे धर तुझी बॅग बा, मी चालली, मी येतो बाद बॉटल भरून. बॉटल भरायच्या बायने गेली म्हणे मी म्हणे, आणि येऊन तयारच होता म्हणे. तिचा झालेला नवरा नाही काही, गाडी घेऊन तयारच होता म्हणे. काही नाही तिच्यासोबत गेली म्हणे, आणि कोर्ट मॅरेज ही करून घेतलं म्हणे. अन आईले समजून झाले पाहिजे होतं म्हणे का हे पळाली बा, आईले दिसली म्हणे एका पोरासोबत म्हणे मी. तर आई मला असं वाटलं म्हणे का आईले दिसली असन बा मी, म्हणून म्हणे मग मी चालली आली म्हणे. काय आईची कदर केली म्हणे तेवढी कोणत्याही माई आई होती म्हणे, ते म्हणे जे माई कदर करेन म्हणे. दिसली नाही दिसली ती रात्रीची चालली गेली असन म्हणे. असं म्हटलं बाई तिनं. मी म्हटलं काय गोष्ट करते तू, 4 दिवसापासून माई घरी नाही म्हटलं, तुझ्यासाठी एवढी मरमर करून राहिली म्हटलं. लय शिवाय दिली आई मग मी तिले. काय खरंच नाही करायचं कोणाचं, कोणाचंही हवं एखाद्या शंभऱ्या लेकराचं करायचं, एखाद्या अनाथ मुलाचं करायचं, पण अशा लोकांचं नाही करायचं. खरंच मुळीच नाही. ज्याचं करावं भलं तो म्हणते आपलंच खरं ना शेवटी. माय बाई पाय ना माय, मी विचार नाही केला माय अशी करण म्हणून. कोमल काय विचार केला ना, काय झालं हो बापा? खरंच ना बाई, कमला कमला अत्याचार करे तिच्यावर, तर आपल्याला असं वाटे माय का हे पोट्टी नुसतं अत्याचार सहनच करते. हे पोट्टी काबल होते माय, कैच्या काही झट घे असन. काय सांगू माय गंगाबाई तुले हो बापा. अव सांगताना डोळ्यातून पाणी येते बापा. कसं सांगू काय केलं म्हणे त्या गंगाने म्हणे, 2 टाइम खाऊ घातलं तर दिवसभर पुरे काम करून घेतले म्हणे मायापासून म्हणे. आता म्हणे भेटला म्हणे अरबपती नवरा म्हणे, मला पाहिना म्हणे कशी लाती खाली आणतो म्हणे, तुम्हाला सर्वेले म्हणे. माया तिचा पुरा हिस्सा मागतो म्हणे. ह्या घरात काम केले म्हणे मी, थाय घरातला मागतो ना, कमलाच्या घरचा बी अत्याचार भोगला म्हणजे तिचा बी मी पुरा माया हिस्सा मागतो म्हणे. सांग बाई अन काय 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 वाईट शब्दात मी बोले. फक्त म्हणे माझ्यासोबत शांताबाई न त्या दोघी तिघी जणी चांगल्या राहिल्या म्हणे, गंगी तर अशीच आहे म्हणे, कमली अशीच आहे म्हणे. काय माय व बाई, ती पोरगी होती बाई तिथं. आम्ही खोटं बोलत असेल ती पोरगी होती, त्या पोरीला विचार. आम्ही खोटं नाही बोलत बापा, पोरगी असते पण एकदम एवढ्या भा. हो माय आई, मी तुला सांगून राहिली, ते आता वापस आली
तिले मी माया घरात राहू देत नाही. तिने माया मायले नाना प्रकारचे शब्द वापरून अपमानास्पद गोष्ट केली आहे. म्हणजे अक्षरशः अपमानच केलाय. तर मला नाही वाटत ते आपल्या घरी राहण्याच्या लायकीची आहे म्हणून, आणि तिला आपल्या घरी ठेवायचंही नाही. आणि तरी एका दिवसासाठी तर नाही, 2 दिवसासाठी तर नाही. शांताबाईच्या घरी जाय म्हणा, त्या पार्वतीच्या घरी जाय म्हणा. आपल्या घरी तिचा पाय नाही पाहिजे सांगून राहिली मी. अरे बयास मग लढे बाई, आम्हाला चिवळ्यासारखे लढे. मग माया डोळ्यातून पाणी निघालं. मग बाई किती 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 हसे पाय ना म्हणे, तुझा जवळ किती चांगला आहे म्हणे, तुझी पोरगी पोरगी पळाली म्हणे पोटची म्हणे, कसं लाती खाली लगडते म्हणे तिले म्हणे. आणि मी पाहिलं म्हणे आता कशी राजमहल मध्ये बसून राणी सारखा राज करतो म्हणे, राज अशी म्हणे. बाई काय बाई तिच्या गोष्टी न काय बाई तिचं ते वागणं. खरंच ना माय पौशाच लागे बापा. माय बाई हाव का व. मग नाही तर काय माय गंगा, तुला आम्ही किती समजावून सांगू, शेवटी तुला त्या पोरीवर विश्वास बसला. पोटची पोरगी व्हायची, खोटी बोलणार आहे का त्यासोबत? हा म्हणजे मला असं वाटलं का बा तू पोरगी काहीच सांगणार नाही. ती हे पोरगी साधी आहे, कोमलपेक्षा लई साधी आहे ही पोरगी. माय आमच्या घरी होती तर चुटुक चुटुक कामं केले हो माय, फुकट नाही खाल्लं. चांगली पोरगी आहे ती वाली, शिकली सवरली मस्त हुशार आहे, फालतू गोष्टीत कमी लक्ष देते. का बाई खरंच कोमलताई पयाली का बाई? मी नाही ऐकलं बाई बाहेरून. हो मार बाया गोष्टी करे पयाली पयाली म्हणून. नेलं म्हणते माय गंगा काकूले सोबत. गंगा काकून तिचं भलं करायला गेली म्हणते गंगा काकू. तर तिला तिचंच खरं करून टाकलं म्हणते माय. सांग बरं बाई. हात हात हातात घेता, हातातून हात घेत हिसकावून तिच्यावर अत्याचार करून मारत्या, चार चौकात बोलून म्हणते बाई रेल्वे स्टेशन मध्ये मारतीनं किती मोठं धांदल मचवली म्हणते ना, पळून गेली म्हणते बाई. असं माय कानावर लाई. हट तू माय. कोण सांगितले धांदल केली न हे केली न ते केली? काय 4 दिवस तिनं काही तिथं काय आलू शिल्ली काय? मग गंगानं तिनं काय एकामेकीसाठी आलू शिल्ली काय? कैच्या काही कुट्टन बाया हो बापा. काम नाही धंदे नाही, आपल्या बोलायला लावते, आपल्या गुबड्या खालचा अंधार झाकून ठेवते आणि लोकांचा वाकू वाकू पाहिजे, वाकू वाकू पाहिले घुबडी ना कुठच्या. कधी भला निवाय नाही अशाच भलं वाले. हो चांगल्या लोकाईलेच वांगलं म्हणते. चांगल्या पांढऱ्या साडीले दाग धब्बे लावते ते, पांढऱ्या साडीले दाग धब्बे लावाले. हो त्याच्या किती काही मैला असन तरी त्याला मैल नाही लागू देत त्या. अशा तर बाया आहे. माय आता मला काय माहित आई, आता बाया अशा गोष्टी करे माय. आणि पुऱ्या गावात अशीच बंब फैलली आहे तिची, अशीच बंब फैलली आहे. अन काय म्हणते बाई, 4 महिन्याचं लेकरू होतं, 5 महिन्याचं लेकरू होतं म्हणून तर पयाली, म्हणून तर कोर्ट मॅरेज केलं. आणि कोणी कोणी काय सांगते आई, हा गंगाला सगळं माहित होतं म्हणते, फक्त गंगानं नाशिकचा बहाणा केला आणि तिकडे जाऊन तिचं उरकवून दिलं म्हणते. आणि पयाली नाही पाहिजे म्हणून बा, आणि तिकडूनच तिकडे पयाली बा, घरून पयाली नाही म्हणून काही ना काही तो कांड रचवला म्हणते. असं बाई लोक म्हणते बाई. आता कैच्या काही वेगवेगळा का कानावर येते बाई माय ऐकाले. बाई येत काहीच ढंग नाही ना माय पिंकी, काहीच ढंग नाही आहे बाई. काय सांगू तुले मी आता. आणि फालतू अशा गोष्टीवर लक्ष नको देऊ कोमलताई. सांगू का मी तुला काय झालं? सांग. अव पाय, आता ते अकोल्याला पोहोचले, तिथं ट्रेन 5 मिनिट थांबली म्हणते. तर कोमल कोमल बॉटल घेऊन म्हणते गंगाले का आई मी पाणी भरून आणतो बा, याच्यात लय ताण लागली, तू बस किंवा मग तू माझ्यासोबत चल बा. पाय मोकळे होते. ट्रेन खालीच होती म्हणजे लय गर्दी होती म्हणते. पण रिझर्वेशनची सीट होती तर सीट भेटली असती, उतरून डबल भेटलीच असती सीट. तर बाई उतरासाठी गेली म्हणते. तर धानलीत हे आणि समोर कोमल चालली गेली. इलेच वाटलं आपली आई मांगस आहे. हे मांगस होती म्हणते. एकदा पलटून पाहिलं तर हे नळापाशी गेली, तर मांग पलटून पाहिलं तर गंगा सप्पा होती नाही म्हणते. आणि सांग बाई, आणि गंगा सांगे काय हे गर्दीत कुठं लपली तर मला दिसलेच नाही बा. म्हणून ते एकामेकीले पाहून राहिले तर अकोल्यातल्या अकोल्यात. आणि गंगा जराशी एकदा समोर गेली म्हणते, समोर रेल्वे स्टेशनवर उतरून पाहून राहिली म्हणते. आणि सांग बाई असं झालं त्याच्यात. आणि अशा एकामेकीले पाहून राहिले. आणि राहिली गोष्ट कोमलची अफवा पसरवायची. कोमल सोबत एक पोरगी आणि तिचा भाऊ होता म्हणते. आता ह्या गेलत्या ना बालमजी तिथं दोघी जणी, येईना आणलं ते इथं. पयाली तर तिचा भाऊ आहे म्हणते. आता कोणी एकटी पोरगी पाहून कोणाची मदत करते ना, चांगले लोक कमीच भेटते. पण ह्या काय माय चांगल्या लोकांना चांगलं म्हणून काय, ह्या यायच्या रक्तातच चांगलं म्हणणं नाही कोणाले. यायचं रक्तच बेशुद्ध आहे तर दुसऱ्याला अशुद्ध करून ठेवते त्या. हा असं झालं इथे नाही. माय आई कायच्या काय सांगते हो माय आई तिच्याबद्दल. सांग बरं बाई, एका पोरीबद्दल जर अशी अफवा पसरवली तर त्या पोरीनं जगणं मुश्किल नाही होत, त्या पोरीचं जगणं मुश्किल नाही होत का? तूच सांग बरं. तिच्या कानावर जर अशी गोष्ट गेली, समजा जर त्या समजा आली, माय आई आली नाही का व? पाय मी मेन गोष्ट भूलूनच गेली, आली नाही काही. अहो माय पिंकी, ह्या घुबडी नाही ना त्याला तिले तिथंच टाकून दिलं पयाली म्हणून. आता पयाली ते बिचारी नाही पयाली, तिचं तिले माहित बापा. ह्या तिघी चौघी नाही. आता ते गंगाची नवीन पोरगी आली ते दिव्या मी कोणती वय तर नाव जसं आहे तशी गुणाले बिलकुलच नाही बाबा. भली वात्रट तोंडाची असाले, हातची लावते भांडणाला बी आहे ते, जर दिसते तशी तर आहेच नाही ते. माय आई तिथं कुठं आहे ना बापा ते आता? काय माहित बाई, हाव ना तेच विचार आहे बापा.
आता आमचा विचार आहे का जाऊ, विचार म्हणजे चाललीच मी आता थोड्या वेळानं, चाललीच मी. हे जेवण घेऊन त्या बापासाठी, त्या बाप बोमला असताना कुठे गेली न काय गेली, हाय गी ते व्यवस्थितच ठिकाणी ज्याने मदत केली त्याच्याच जवळ असेल ना ते. हाय पण एखाद्या पोरीला विचार भेऊ लागते, एखाद्या पोरीनं मनात काही येते नाही काय. नेहमी नेहमी माझ्यासोबत बा असं काऊन होते, काही उडी मारली कुठून, काही मारली, अकोल्यात आहे ना ते नाही काय. म्हणून लवकर जाणं महत्वाचं आहे. थोडीशी लक्ष देतो घरावर आणि आम्ही पाहून येतो काय झालं काय नाही. तर ह्या घुबडे नाही ना तिला तिथंच टाकलं. हाव ना बाई आई, जर समजा ते आली आणि सारे गावातले लोक जर तिले म्हणन पयाली होती आली तर तिच्या मेंटॅलिटीवर काय काय गुजरन, काय बीतन तिच्यावर, म्हणजे काय विचार करन काय. म्हणजे एखाद्या चांगल्या माणसाचं जगणं कठीण कसं करावं, त्याला मरणाच्या दारात कसं न्याव, हे फक्त या तिघी चौघी बायांनाच समजते. नाही तर काय मला व्हायचो त्या बदमाश आहे त्या. आई बिलकुल वेळ नको करू, लवकरात लवकर जाय आणि तिला शोधून आण बापा. नाही तर काय पाय ना, सत्याची जीत होते, देवाच्या घरी देर आहे अंधेर नाहीये. तर नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे. तर आशा करतो तुम्ही सगळेजण ठीकच असाल. तर मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगाल आणि चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. चला आपण भेटूया उद्याच्या भागामध्ये. आणि तुम्हाला मी सांगू इच्छिते का मी डिस्क्रिप्शन मध्ये माझ्या फेसबुक अकाउंटची लिंक टाकते आणि इंस्टाग्राम अकाउंटची सुद्धा लिंक टाकते. तुम्ही त्याला फॉलो करा आणि शेअर करा, आणि त्याच्यावर सुद्धा आपले व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळेल, फेसबुक पेजवर आणि इंस्टाग्रामवर सुद्धा. तर या सोशल मीडियावर तुम्ही मला फॉलो करा प्लीज, आणि डिस्क्रिप्शन मध्ये मी त्या दोन्ही याची लिंक देते. तुम्ही नक्की नक्की फॉलो करा, सबस्क्राईब करा.